मराठ्याला शेवटची संधी, आम्हाला ओबीसी मधून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंनी निवडणुका लढल्या पाहिजेत, आधीच सांगितलेलं. निवडणुकीचा निर्णय जरांगे यांच्या फायद्याचा असेल. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. तर सत्तेत तुम्ही कधी नव्हतात, राजकारणामध्ये जाऊन काय करणार? ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली फडणवीसांची भेट. आरक्षणाबाबत फडणवीस भूमिका मांडणार असं त्यांनी सांगितलंय. रमेश केरे यांची माहिती. राज्यपाल पद न दिल्यामुळे शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांची नाराजी. राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहणार, अन्यथा राणांचं जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढू, अडसुळांचा इशारा. आता न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही, न्यायालय यंत्रणा ढिसाळ झाली आहे. अडसुळांनी या विरोधात वरच्या कोर्टात जावं, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. बच्चू कडूंचा अडसूळ यांना पाठिंबा. भाजपच्या ताब्यातील खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. रुपाली चाकणकर उमेदवारीसाठी इच्छुक. खडकवासल्यामधील पदाधिकाऱ्यांचं अजित पवार यांना निवेदन. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. धरणाची पाणी पातळी 21.43%वर, तर धरणामध्ये 58,000 क्युसेकना पाण्याची आवक सुरू. उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. चंद्रभागेचंही रौद्र रूप. पंढरपुरातील पूल आणि मंदिरं पाण्याखाली, तर व्यास नारायण झोपडपट्टीमधील 35 कुटुंबांचं स्थलांतर. पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार. किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नामध्ये अंतिम फेरीत, तर कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनल सामना रात्री 10:30 वाजता भारतीय संघ जर्मनीशी भिडणार.